मध्य पूर्वेमध्ये इस्रायल आणि इराणमधला तणाव चांगलाच पेटलेला आपल्याला दिसून येतोय. शुक्रवारी इस्रायलनं केलेल्या इराणवरील हल्ल्यानंतर इराणनं देखील प्रत्युत्तरात्मक कारवाई केलेली आहे. इस्रायलचे इराणवरचे हल्ले सुरूच आहेत आणि इराणचे इस्रायलवरती प्रतिहल्ले हे सुरूच आहेत. याच्यामध्ये दोन्ही बाजूंचं प्रचंड मोठं नुकसान होताना दिसतंय. मनुष्यहानी सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसते. अनेक जण गंभीर जखमी सुद्धा झालेले आहेत. आता हा संघर्ष वाढत चाललेला आपल्याला दिसून येतोय. गेल्या 48 तासांमध्ये दोन्ही देशांचं नुकसान जे आहे त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. शहरं जळून खाक झालेली आहेत आणि सामान्य नागरिकांचे हाल मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येत आहेत. इस्रायलनं इराणची राजधानी तेहरान आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये हल्ले तीव्र केलेले आहेत आणि इराणनं सुद्धा प्रत्युत्तर देत तेल अवीव आणि जेरुसलेमवरती हल्ला केलेला आहे. इराण असो किंवा इस्रायल असो, कोणीही मागं हटण्यास तयार नाही. त्याच्यामुळे दोन्ही देशांमधील युद्ध येणाऱ्या काळामध्ये एस्केलेट होऊ शकतं असं सांगितलं जातंय. कोणीही केलेली मध्यस्थी सध्या यशस्वी होत नाही. म्हणजे चीनकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जातोय. फ्रान्स आणि जर्मनीकडून सुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण ही मध्यस्थी यशस्वी होत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 200हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. 600हून अधिक लोक जखमी झालेले आहेत. तर इस्रायलवरती इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये 8 जणांचा बळी गेलेला आहे. 200हून अधिक लोक गंभीर जखमी झालेले आहेत. तरी सुद्धा अधिकृत आकडेवारी समोर येणं बाकी आहे. संपूर्ण जगावरती दूरगामी परिणाम करणाऱ्या या संघर्षामध्ये गेल्या 48 तासांमध्ये नेमकं काय झालं? यासोबतच इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षामध्ये कोण ओव्हरपॉवर करते? म्हणजे इराण इस्रायलला ओव्हरपॉवर करते का इस्रायल इराणला ओव्हरपॉवर करते? हे आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आजची सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी आहे की या तणावाच्या पार्श्वभूमीवरती इस्रायलनं एक स्पष्ट भूमिका मांडत इराणच्या सत्ता स्थितीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिदोन सार यांनी असं म्हटलेलं आहे की इस्रायलला इराणमध्ये सत्तापालट घडवून आणण्याची इच्छा नाही आणि इराणच्या सर्वोच्च नेत्यांना मारण्याचा त्यांच्या सरकारचा कोणताही अजेंडा नाही. इस्रायलकडून इराणच्या सुमारे 30 लष्करी अधिकाऱ्यांवरती जे हल्ले झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांचा जो मृत्यू होताना दिसतोय, त्याच्यामुळे चर्चा अशी होत होती की इस्रायल इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनाही लक्ष्य करणार का? तर याच्यावरती इस्रायलनं म्हटलेलं आहे की इस्रायलचा उद्देश इराणी नेत्यांना हटवण्याचा नाही. आता त्यांच्या म्हणण्यानुसार सत्तांतर हे इराणी जनतेनंच ठरवायचं आहे. आमचे इराणी जनतेशी वैर नाही, आम्ही त्यांना शत्रू मानत नाही. यासोबतच त्यांनी इराणसोबतचे ऐतिहासिक संबंध अधोरेखित केले. ते म्हणाले की 1979 पूर्वी इस्लामिक क्रांती होईपर्यंत आमचे इराणशी चांगले संबंध होते, पण क्रांतीनंतर एक क्रूर राजवट सत्तेमध्ये आली आणि संबंध बिघडले. आता ही फार महत्त्वाची अशी अपडेट आहे बघा, कारण की असं वाटत होतं की येणाऱ्या काळामध्ये इस्रायलकडून इराणचे सर्वोच्च नेते जे आहेत त्यांना टार्गेट करण्यात येईल किंवा ते हिट लिस्टवरती असतील, पण अशी कोणतीही शक्यता इस्रायलकडून नाकारण्यात आलेली आहे. इस्रायलनं इराणच्या तेहरानमधील संरक्षण मंत्रालयावरती सुद्धा हल्ला केलेला आहे. तसेच त्यांच्या अनेक अणुप्रयोगशाळा, अणुकेंद्र आणि रिफायनरी जे आहेत त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. तसंच 20हून अधिक लष्करी अधिकारी त्यांनी ठार मारलेले आहेत. इस्रायलच्या IDFनं दावा केलेला आहे की याच्यामुळे इराणची अन्न सुरक्षा साखळी जी आहे ती सुद्धा नष्ट झालेली आहे. आता या एकूणच संघर्षामध्ये इस्रायलचं किती नुकसान झालंय? तर बघा, इराणनं इस्रायलचे क्षेपणास्त्र जे आहेत ते इंटरसेप्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरती सुद्धा हल्ले केलेले आहेत, ड्रोन हल्ले केलेले आहेत. याच्यामध्ये तेल अवीवसह अनेक शहरांना त्यांनी लक्ष्य केलेलं आहे. तसंच इस्रायलची हवाई संरक्षण प्रणाली जी आहे ती नष्ट करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता रविवारी इस्रायलच्या प्रमुख बंदर शहर हैफावरही सुद्धा इराणनं मोठा हल्ला केला. याच्यामध्ये एकाचा मृत्यू, 13 जण जखमी झाले. हैफा शहरातील इमारतींना उद्ध्वस्त करण्यात आलेले. याशिवाय तेल अवीवमधील इस्रायल सुरक्षा दल देखील उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा इराणनं केलेला आहे. सध्या हा संघर्ष अजून चिघळताना दिसतोय आणि त्याच्यामुळे जागतिक स्तरावरती चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मागील काही दिवसापासून इस्रायल आणि इराणमध्ये जो तणाव सुरू झालेला आहे त्याच्यामुळे मध्य पूर्व जो आशिया आहे तिथे परत एकदा युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. शुक्रवारी इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये इराणनं हल्ला केला होता. आता इराण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इस्रायलला प्रत्युत्तर देताना दिसून येते आणि त्यांनी तेल अवीव, जेरुसलेम इथे सुद्धा हल्ला केलेला आहे. कोणीही कोणाचं ऐकायला तयार नाहीत, कोणीही मागं हटण्यास तयार नाही. त्याच्यामुळे सध्या जो संघर्ष आहे तो युद्धामध्ये परावर्तित होऊ शकतो असं सांगितलं जाते. इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये जर का युद्ध झालं तर कोण कोणावरती भारी पडेल
या सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि सर्वात शक्तिशाली कोण असू शकतं या दोघांमध्ये किंवा कोण आहे हे पण आपण बघूयात. सध्याची एकूण परिस्थिती अशी आहे की तेहरानमधून 1 लाखाहून अधिक नागरिकांना इराणच्या उत्तरेकडील भागामध्ये शिफ्ट होण्यास सांगितलेलं आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की इस्रायलकडून सातत्याने इराणमधील मिसाईल साइट्स जे आहेत त्यांना टार्गेट केलं जाते. भीती तीच आहे की इराण अण्वस्त्र बनवणार आहे आणि त्यांचा तो प्रोग्राम जो आहे तो कुठेतरी जाऊन थांबावा म्हणून इस्रायलकडून हे हल्ले होताना दिसून येत आहेत. हे आपण मागे सुद्धा सांगितले. सलग तिसऱ्या दिवशी इस्रायलने इराणवरती हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये इराणच्या IRGCचे मोहम्मद काझमी आणि इतर 2 जनरल्स जे आहेत ते मारले गेलेले आहेत. इस्रायलने त्यांचा एअर स्पेस आणि एअरपोर्ट पूर्णपणे बंद ठेवलेलं आहे. इस्रायलच्या आर्मीच्या प्रमुखांनी इराणवरील हल्ले अजून तीव्र करण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे. अमेरिकेने अजूनपर्यंत तरी कोणाचीही बाजू घेतलेली नाही. तसंच या संघर्षामध्ये कोणत्याही पद्धतीने हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे. G7 कडून सुद्धा दोन्ही देशांमध्ये संधी करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. आता या 2 देशांमधला संघर्ष संपूर्ण जगासाठी यासाठी महत्त्वपूर्ण आणि त्रासदायक आहे कारण या अगोदर दोन्ही देशांमध्ये लुटुपुटूची लढाई किंवा प्रॉक्सी वॉर्स अगोदर झालेले आहेत, पण पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये इतका तीव्र संघर्ष होताना दिसतोय, असं द गार्डियन वृत्तपत्रानं म्हटलेलं आहे. अजून तरी या संघर्षाचं युद्धामध्ये रूपांतर झालेलं नाही, हीच त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. आणि जर का तसं झालं तर आजूबाजूचे देशसुद्धा या संघर्षामध्ये, या युद्धामध्ये ओढले जाऊ शकतात आणि कच्च्या तेलाच्या किमती आवाक्याबाहेर जाऊन संपूर्ण जगामध्ये महागाई जी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढू शकते. इस्रायलकडून केल्या जात असलेल्या हल्ल्यांमुळे इराणचा अण्वस्त्रांचा जो प्रोग्राम आहे हा कितपत थांबेल याविषयी अजूनही शंका व्यक्त केली जाते. आता दोन्ही देशांपैकी कोण कोणाला ओव्हर पॉवर करते ते बघूयात. आजच्या दिवशी तरी इस्रायलची मिलिटरी स्पष्टपणे लीड करताना दिसते. इस्रायलच्या एअर फोर्सने इराणच्या अगदी आतपर्यंत जाऊन म्हणजे अगदी तेहरानपर्यंत हल्ले केलेले आहेत. त्यांचे मिसाईल बेस जे आहेत ते त्यांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासोबतच इस्रायलच्या मोसादनं, ड्रोन्सनं आणि सायबर अटॅकनं अगदी प्रभावी मारा केलेला आहे इराणवरती आणि त्यामुळे इराणची रडार सिस्टीम आणि त्यांची मिसाईल डिफेन्स सिस्टीम जी आहे ते त्यांना निष्प्रभ करता आलेली आहे. टेक्नॉलॉजी लेव्हलवरती जर का आपण बोलायचं म्हटलं तर इस्रायलची ताकद ही इराणपेक्षा निश्चितच जास्त आहे. त्यांच्याकडे असलेली आयर्न डोम सिस्टीम, डेव्हिड स्लिंग ही जी त्यांची सिस्टीम आहे याच्या सहाय्याने त्यांनी इराणचा मारा परतवून लावण्यात यश मिळवलेलं आहे. यासोबतच त्यांची जी सॅटेलाईट सर्व्हिलन्स सिस्टीम आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे यांचा प्रभावी वापर हा इराणपेक्षा वरचढ ठरलेला आहे. इस्रायलनं इराणच्या न्यूक्लिअर साइट्स, त्यांचे लष्करी तळ, मिसाईल इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावरती प्रभावी मारा केलेला आहे आणि निष्पाप इराणी नागरिकांचा मृत्यू होणार नाही याची काळजी घेतलेली आहे असा दावा इस्रायलकडून केला जातोय. आता इराणची ताकद अशी आहे की त्यांचं लष्कर हे इस्रायलपेक्षा मोठं आहे, पण इस्रायलची लष्करी ताकद जी आहे ही इराणपेक्षा फार मोठी आहे. तरीसुद्धा इराणनं पराभव स्वीकारलेला नाही आणि कोणत्याही पद्धतीचा हल्ला परतवून लावण्यास तसंच हल्ला करण्यास ते सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. इराणकडे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत ज्याद्वारे त्यांनी इस्रायलच्या अगदी तेल अवीवपर्यंत हल्ला केलेला आहे. इराणच्या जे नेटवर्क आहे ते फार मोठं आहे आणि त्याच्याविषयी आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. म्हणजे हेजबोल्ला घ्या, हमास घ्या किंवा हौती बंडखोर घ्या, हे त्यांचं नेटवर्क फार मोठं आहे. आजची एकूणच परिस्थिती अशी आहे की इस्रायल इराणला वरचढ ठरताना दिसते इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी, इन टर्म्स ऑफ प्रिसिजन, टॅक्टिकल सक्सेस आणि इंटरनॅशनल बॅकिंग या मुद्द्यांचा विचार करता. तरीसुद्धा उद्या जर का जाऊन हेजबोल्ला, हमास आणि हौती बंडखोर यांना जर का या संघर्षामध्ये इराणनं उतरण्यास सांगितलं तर इस्रायल जे आहे त्याच्यावरती चारही बाजूंनी अटॅक होईल. थोडक्यात आजच्या दिवशी तरी इस्रायलची एअर फोर्स, टेक्नॉलॉजी, मिसाईल डिफेन्स सिस्टीम, सपोर्ट, अटॅक आणि पॉवर कंट्रोल जे आहे हे इराणच्या तुलनेमध्ये निश्चितपणे वरचढ आहे. आता येणाऱ्या काळामध्ये पुढं काय होऊ शकतं? तर बघा, इस्रायलने त्यांचे हल्ले थांबवल्यानंतर इराण कदाचित प्रतिहल्ले करणार नाही. या संघर्षामध्ये जर का इराणच्या बाजूने इतर प्रॉक्सी घटक उतरले तर मात्र या संघर्षाची व्याप्ती वाढून युद्धामध्ये त्याचं रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या दिवशी असं म्हणता येऊ शकेल की इस्रायल इराणच्या 2 पावलं पुढं आहे कारण त्यांनी इराणवरती अगदी प्रिसाईज हल्ला केलेला आहे. इस्रायलचं डॅमेज कमी झालेलं आहे, त्यांची मनुष्यहानी कमी झालेली आहे, तरीसुद्धा इराणला कमी लेखून चालणार नाहीये. या युद्धामध्ये इस्रायलला अप्रत्यक्षरित्या अमेरिका मदत करू शकतं. अमेरिकन नौदलाची लढाऊ जहाजं ही ऑलरेडी भूमध्य समुद्रामध्ये तैनात आहेत. युनायटेड किंगडम डिप्लोमॅटिक लेव्हलवरती इस्रायलला सपोर्ट करताना दिसते. फ्रान्स आणि जर्मनी तसंच
सौदी अरेबिया, UAE हे देशसुद्धा इस्रायलला सपोर्ट करताना दिसतायत. सौदी अरेबिया किंवा इतर अरब देश जे आहे ते मध्य पूर्वेतील इराणचा हस्तक्षेप बिलकुल मान्य करायला तयार नाहीयेत. इराणमुळं हा संपूर्ण भाग जो आहे तो वेठीस धरला जातोय, अशी त्यांची भावना आहे आणि म्हणूनच बॅकडोर डिप्लोमसीचा वापर करत ते इस्रायलला मदत करत आहेत असं सांगितलं जातंय. इराणला रशिया आणि चीन या दोन्ही देशांचं समर्थन आहे. म्हणजे रशिया पॉलिटिकली इराणला सपोर्ट करतो आणि युक्रेनबरोबरच्या युद्धामध्ये रशियाला इराणनं मदत केलेली आहे. तसंच चीनसुद्धा आर्थिकदृष्ट्या इराणला मदत करतोय. पण दोन्हीही देश इराणला लष्करी मदत करणार नाहीत असं सांगितलं जातंय. आजच्या दिवशी एकूण परिस्थिती अशी आहे, की उद्या जाऊन जर का युनायटेड नेशन्स किंवा G7 किंवा इतर कोणत्याही देशाने जर का मध्यस्थी केली, तर ती कोणत्या मुद्द्यांवरून मध्यस्थी केली जाईल हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. पण हा संघर्ष लवकरात लवकर थांबणं गरजेचं आहे. नाहीतर याची व्याप्ती अजून वाढून त्याचं रूपांतर युद्धामध्ये होईल आणि याचे चटके फक्त इस्रायल आणि इराणपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगाला याचे चटके जाणवतील. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.